ही जी पत्रकार परिषद आहे तर आंबेगाव तालुक्यामध्ये आपण एक 8 दिवसापूर्वी जो काय दूध भेसळीविरुद्ध जो काय मोर्चा केला, सर्वपक्षीय जो काय एक प्रकारचा एल्गार चालू केला, तर त्यानंतर तालुक्यामध्ये बऱ्याचशा पत्रकार परिषद घेतल्या गेल्या झाल्या. काही लोकांना आमची जी काही भूमिका आहे ती थोडीशी पुसर वाटली, म्हणून मला बऱ्याचशा पत्रकाराचा फोन आला की भाऊ सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली पण तुम्ही का घेत नाही. तर मी त्यांना सांगितलं की बाबा आमचा जो मुद्दा होता, आमचा मुद्दा हा प्रखर होता, ठळक होता आणि एकच होता की ह्या भेसळखोरांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजेत, त्यांच्यावरती अत्यंत कडक अशी कारवाई झाली पाहिजे. आणि तो मुद्दा आम्ही मांडला. पण तो मुद्दा मांडल्यानंतरही कुठेतरी पत्रकार बांधवांना बरेचसे असे प्रश्न आहेत की ते त्यांना आम्हाला विचारायचे. अशा मागणी खातर मग आपण ही पत्रकार परिषद आज ठेवली आहे. तर आता आपण या पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. दूध भेसळीचं आंदोलन झालं, तुम्ही केलेली भाषणं, तुम्ही म्हणाले आमच्याकडे खूप पुरावे आहेत, आकाचा आका अशी पण चर्चा झाली. तुमच्याकडे अपडेट काय आहे? आका सापडला का? सध्या तरी परवा दिवशीच आम्ही एफडीच्या कार्यालयात माहिती घेतली, तर त्यांचं म्हणणं आहे की सखोल अशी चौकशी चालू आहे. आपल्या तालुक्यातील एका मोठ्या डेअरीवरती 2-3 छोट्या डेअरीवरती त्यांची कारवाई म्हणजे कारवाईबद्दल त्यांची पाहणी झाली आहे 6-7 दिवसाचा. त्याचा अहवाल ते तयार करत आहेत आणि त्यांच्या बँकिंगमधली जे काही पुरावे असतील त्याची ती पडताळणी करत आहेत. ते पडताळणी केल्यानंतर त्यांना त्यात जेव्हा सत्यता सापडेल तेव्हा ते म्हटले की आम्ही तुम्हाला पूर्ण पुराव्यानिशी सादर करू. आंबेगाव तालुक्यातील कुठल्या म्हणजे कोणकोणत्या खाजगी दूध संस्थांवर किंवा खाजगी डेअरींवर त्यांनी कारवाई केलेली आहे? त्यांनी नाव सांगायला टाळले, कारण त्यांनी म्हणतात की जोपर्यंत आम्ही तुम्हाला अहवाल देत नाही तोपर्यंत एखाद्या खाजगी डेअरीचं नाव घेऊन त्या डेअरीला बदनाम करणं चांगलं नाही आहे, म्हणून आम्ही सुद्धा त्यांनी नाव घेऊ शकत नाही. आता देवदत्त निकम असं म्हणाले होते की हा भ्रष्टाचाराचा गोवर्धन गाडला पाहिजे. गोवर्धनबद्दल काही सांगू शकाल? देवदत्त निकमांचा विषय हा त्यांचा पर्सनल आहे, कारण की माझा हा विषय त्या आंदोलनात तुम्ही पण होतात. सांगतो ना मी. देवदत्त निकमांचा विषय हा त्यांचा पर्सनल आहे, कारण की आमचं आंदोलन हे फक्त दूध भेसळीपुरतं आहे. दूध भेसळीचं आंदोलन हे सावकाश करून मी काय खाल्लं तू काय खाल्लं इथपर्यंत गेलं, तर आम्ही काय तालुक्यात खाल्लंच नाही, त्यामुळे आम्ही काय ह्याच्यात पडू शकत नाही. त्यामुळे आम्हाला त्यात काही इंटरेस्ट पण नाही. आमचं आंदोलन फक्त आंबेगावमधील त्रासलेल्या जनतेच्यासाठी, अन्याय करणाऱ्या म्हणजे दूध भेसळ करतात म्हणजे अन्याय करतायत. हे ठराविक जर पाहिलं वाणी साहेब की दूध भेसळ करणाऱ्यापेक्षा ते दूध संकलन करून वितरित करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आणि याच्यावरती आमचा सगळ्यात मोठा मागणी आहे एफडीएला की ह्या ज्या लोकांचं दूध संकलन ज्यांनी केलं, ते संकलन करून ज्यांनी वाटलं तो हा सगळ्यात सूत्रधार आहे. आणि त्या मोठ्या डेअरीवरती किंवा त्या संकलनवाल्या माणसावर आपण लवकरात लवकर आपली चौकशी करावी आणि आपल्या चौकशीचा फास आवळावा अशी आमची मागणी आहे. तर तुकाराम मुंढे यांचं काम अतिशय पारदर्शक आहे, परंतु त्यांची खालची जी टीम आहे ही कुठेतरी मॅनेज होते अशी सुप्त चर्चा होते. आता तुमच्याच भाषेत सांगायचं तर स्त्रोत्राकडनं म्हटलं तर त्याला काय अर्थ राहत नाही. मुंडे साहेबांना परवाच हा प्रश्न विचारला होता, मी त्यांची मुलाखत पण ऐकली. तर मुंडे साहेब म्हटले की जो अधिकारी बोलतो त्या अधिकाऱ्याला तेवढी पॉवर असते, पण त्याच्या खालचा अधिकारी तेवढं बोलू शकत नाही, त्याला तेवढी पॉवर त्याच्यात अभय नसते, त्याच्या खुर्चीला अभय नसते, म्हणून ते अधिकारी कुणाबद्दल बोलू शकत नाही. कारण की मुंडे साहेब मुंबईत बसतात, खालचे अधिकारी ह्या तिथले ते विभागीय क्षेत्रीय कार्यालयात बसतात, क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय लोकांचा त्यांच्यावर दबाव असतो, म्हणून ते बोलत नाहीत. बाकी काही मला वाटत नाही असं काही. आता मनसरला जे काही संशयित आरोपी पकडले, त्यांना घोडेगावच्या न्यायालयात नेले, त्या ठिकाणी एका संशयित आरोपीने पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवला, त्याचा इश्यू झाला. तर त्याचा अर्थ काय? ही सगळी कारवाई मॅनेज आहे का किंवा पोलिसांचा गृह खात्याचा सपोर्ट आहे का? आता कारवाई तर मॅनेज म्हणता येणार नाही आहे, परंतु विषय असा आहे की ते जे लोक आहेत ते इथल्या स्थानिक आणि इथे सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाशी निगडीत आहेत आणि त्याची पूर्णपणेच भरपूर असे पुरावे प्रसारमाध्यमामध्ये फिरत आहेत. आता मला सांगा की ज्याच्यावर सत्तेचा हात असेल तर तो त्याची तेवढी हिंमत होणार नाही, तो त्या पोलीस ऑफिसरच्या खांद्यावर हात ठेवणार. त्यामुळे सत्तेचा माज आहे, दुसरं काही नाही. तुम्ही सत्तेला नाही, मी थोडं आंबेगाव तालुक्यावर असणार सत्तेवाल्यांचा त्यांना हात आहे. माझं पोलिसांची नियुक्ती आंबेगाव तालुक्यात होत नाही. तर मी तुम्हाला पत्रकार साहेब उद्या तुम्हाला एक 6 पत्र देतो की ज्या पत्रावर इथले नेते सह्या आहेत
की यांची इथं बदली करा. 2 मिनटं, तुमच्या प्रश्न उत्तर माझ्याकडे आहे. आपल्या तालुक्यात आत्तापर्यंत जेवढे काही PI API जॉईन होतात तर त्यांच्या पत्रावरती यांची बदली करा अशा साहित्य नेत्याचे आहेत. तुम्हाला पाहिजे तो पुरावा देतो मी. एकंदर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह आहे, कारण ते प्रेस नोट किंवा इतर माहिती प्रसार माध्यमाला देत नाही. नेमकं काय वाटतं? नाही, पोलिसांच्या कारभारावर आपण कुठल्याही प्रकारचा बोट ठेवू शकत नाही. ते कायद्याचे रक्षक आहेत. मंचर असेल, घोडेगाव असेल, भीमाशंकर असेल, सगळ्या ठिकाणी पोलीस खातं आपल्याकडे दक्ष आहे. परंतु जेव्हा ते एखाद्या कुठल्या तरी मतदारसंघात काम करतात तर तिथल्या सत्तेतल्या आमदारांना त्यांना थोडासा दबाव असतो, कारण त्यांचंही घर ह्या नोकरीवर चालू असतं. पोलीस म्हणजे काही मालक नाही, शेवट त्यांनाही त्यांच्या नोकरी पाण्याची, त्यांच्या बदलीची काळजी असते. म्हणून ते तेवढे जुक्तमाप तिथे संस्था देत असतात. असं मला पोलिसांच्या वाटतं. या वागण्याचं तुम्ही समर्थन करता? करता असं पोलिसांच्या वागण्याचं नाही सांगायचं. कसं असतं की समजा पोलिसांनी दबावाखाली काम करावं. पोलीस दबावाखाली काम करत नाही, पण पोलीस उघडपणे पण सुद्धा जास्त काम करू शकत सर, नाही. ते कायद्याचे रक्षक आहेत. त्यांनी सिस्टममध्ये काम केलं पाहिजे. त्यांचं काम सिस्टम कायदा पाळणाऱ्या जनतेला न्याय दिला पाहिजे. जर कुठल्या तरी आमदाराचं ऐकून दबावाखाली काम करत असतील तर सामान्य जनतेने कोणाची आशा जगायचं? ते सांगतो ना की पोलीस तपास करताना कोणाचं नाव घेऊ शकत नाही. ज्या दिवशी पोलीस चार्जशीट दाखल करतील मग त्या दिवशी कुणाचंही नाव घेतील. पण जोपर्यंत तपास चालू आहे, चार्जशीट दाखल होत नाही. चार्जशीट दाखल केल्यानंतर ते कुणाचंही नाव घेऊ शकतात, पण जोपर्यंत तपास चालू आहे तोपर्यंत ते कुणाचं नाव घेत नाहीत. याचा त्यांच्यावर दबाव असा नाही, परंतु ते जाणीवपूर्वक कुणाशी तरी चुकीचा गैरसमज होण्याचा किंवा कोणाशी तरी वाईटपणा घेण्याचं ते टाळतात. जेव्हा चार्जशीट दाखल होते ती प्रेसला गेल्यानंतर ते नाव ऑटोमॅटिक सगळं येतं. त्याला काय एवढा मोठा विषय राहतो. 13 आरोपी अजून फरार आहे. म्हणजे नेमकं अजून याच्यामध्ये काही गुण आहे का वाटतंय का? आता हा तर नुसतं गौड बंग, हा सगळा गौड बंगाल आहे, नुसतं गौड नाही. आणि पोलिसांना खुनातले आरोपी सापडतात पण दूध भेसळीचे आरोपी सापडत नाहीत. यासारखं म्हणजे मी शल्य तर मला वाटत नाही पोलिसांना कुठलं दुसरं असेल. म्हणजे आता त्या पोलिसांना रात्री झोप येत नसेल की आपण एवढे म्हणजे आपल्या मंचरच्या आणि या घोडेगावची एवढी चांगली पोलीस यंत्रणा आहे की ते सगळ्यात जास्त क्राईम डिटेक्ट करतात. आणि ह्या भेसळीतले रॅकेट डिटेक्ट करू शकत नसेल ते शल्य त्यांना नक्की असेल आणि ते त्याचा शोध घेत असतील असं आम्हाला तरी वाटतं. बऱ्याच वेळा समजा छोटे मोठे समजा अन्याय झाला किंवा आरोपी सापडत नसल्यावर आपण सुद्धा मोर्चा काढलेला आहे. हो, मग याबाबत अजून 13 आरोपी फरार आहे, याबाबत काही स्पष्ट कोणी बोलायला तयार नाही. नेमकं काय आहे? नाही, याच्याबाबत आम्ही आमचं एक स्वतंत्र निवेदन आम्ही मागच्या हप्त्यातच अरुण भाऊ आणि मी मुंबईला गेलो होतो. आम्ही एक देवेंद्र फडणवीसांना पण एक दिलं आहे, एक एकनाथ शिंदेंना पण दिलं आहे की हा नुसता गुन्हा नाही, दूध भेसळ हा गुन्हा नाही. दूध भेसळ हे आपल्या भविष्यातील आपल्या पिढीला समूळपणे नष्ट करण्याचं एक मोठं षडयंत्र आहे. म्हणजे दूध भेसळ हा छोटा गुन्हा नाही, आपल्या पुढच्या पिढीला मानसिक आणि आरोग्य म्हणजे आरोग्य दिशेच्या दृष्टीने पूर्णपणे बरबाद करते षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र करणाऱ्या ह्या माणसाला सहजासहज तरी आम्ही माफ करणार नाही. त्यासाठी आम्हाला इथे जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला केंद्रात जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला आम्ही शांकडे जावं लागेल, हे कोणाकडे जावं लागेल. आम्ही आत्तासुद्धा आमच्यासुद्धा ज्या काही खालचे सहकारी आहेत आम्ही पूर्णपणे चौकशी करून एक पुरावे तयार करत आहोत की कुठल्या दूध संकलन केंद्रात किती लोक दूध घालत होते, ते दूध किती येत होतं, मग ते दूध कुठल्या डेअरीत किती गेलं, मग त्या डेअरीने ते दूध काय केलं, त्याची पावडर बनवली, त्याचं चीज बनवलं का त्याचं तूप बनवलं, या सगळ्या गोष्टींचे आम्ही आतापर्यंत पुरावे तयार करत आहोत. आणि हे पुरावे आमचे लवकरच 30 ते 35 तयार होतील. आणि हे जेव्हा तयार होऊन पुढे जातील तेव्हा याची एक प्रत त्या तुमच्या प्रत्येकाला मी पोचवणार आहे. आता दूध भेसळखोर तुमच्या आंबेगाव तालुक्यातील आहेत, ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा, लोकप्रतिनिधीचा ह्या दूध भेसळखोरांना छुपा पाठिंबा आहे का? तुम्हाला काय वाटतं? छुपा नाही, त्यांना डायरेक्ट पाठिंबा आहे. ते मी तुम्हाला पाठवतो, ते मला ऐकून दाखवतो. त्यांच्या परवाच्या भाषणात त्यांनी लिहिलं आहे की माझे सहकारी चुकले असतीलही, काका चुकले असतील, पण ते डान्स बारमध्ये जात नाही. आपल्या तालुक्यातल्या नेत्याला जर त्या घटनेची जर त्याची एवढी जाणीव नसेल, त्याचं गांभीर्य नसेल तर याच्यापुढे बोलणार काय? वळसे पाटलांचं काय चुकलं? भाषणात काय चुकलंय? वळसे पाटील सांगतायत की आमच्या लोकांनी चूक केली असेल पण ते डान्स बार नाही. म्हणजे त्यांनी कबूल केलं काका चुकलेत पण काकांचा डान्स बार नाही. पण वळसे पाटलांच्या गोष्टीला गांभीर्यच कळलं नाही. आज तुम्ही मला सांगा, आंबेगावच्या जनतेमध्ये आंबेगावची जनता वळसे पाटलांना भाग्यविधाता म्हणते. म्हणजे काय? ज्या आंबेगावमध्ये 90-95 सालीच्या अगोदर कधी कॅन्सर नव्हता, आज आंबेगावमध्ये जवळपास 100 रुग्ण कॅन्सरचे आहेत. म्हणजे हा कॅन्सर दिला म्हणजे तुमचं भाग्यविधाता केलं त्यांनी. तुम्हाला काय दिलं? कॅन्सर दिला का? आंबेगावमध्ये एकही प्रकारचा रोजगार नाही म्हणजे काय दिला तुम्हाला? बिना रोजगाराचा तालुका दिला म्हणजे भाग्यविधाता केलं का?
काय केलं? बिना रस्त्याचा तालुका दिला, बिना रोडचा तालुका दिला, बिना उद्योगाचा तालुका दिला. मग तुम्ही जे सांगताय की आम्ही 200 खाटाचं हॉस्पिटल काढलं, मग त्या हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी तुम्ही कॅन्सर पसरवला का? नक्की काय केलं तुम्ही? आणि हे लोक करताना ते कबूल करतायत की माझे कार्यकर्ते चुकले असतीलही, पण त्यांचा डान्सबार नाही. हे आम्हाला त्यांच्याकडनं अशी माहिती पाहिजे होती की तुम्ही माझ्याबरोबर, तुमच्याबरोबर मी सुद्धा आहे. तुम्ही ज्या चौकात थांबताय त्या चौकात मी पण येऊन थांबतो. आपला लढा भेसळविरुद्ध आहे आणि आपण तर भेसळ करणाऱ्या लोकांना नामोनिशान त्यांचं मिटू, अशा प्रकारे त्यांची भूमिका आम्हाला अपेक्षित होती. पण त्यांची भूमिका याच्या पूर्ण विसंगत होती. ते सांगतायत की अरे माझ्या बाजूने बोलणारं कोण आहे का? म्हणजे आज त्यांची अवस्था अशी झालेली आहे की मागच्या वेळी पण बोललो की त्यांनी जे कल्पवृक्ष, ज्यांनी जे वड लावलेत ना, ते वडाच्या पारंब्यांमुळं एवढी वाढलीत की आज ते त्याच्यामध्ये अडकून गेलेत. त्यांना आता बाहेर पडायला रस्ता शोधावा लागतोय की आता मी बाहेर कसा पडू, म्हणजे त्यांना रस्ता सापडत नाही. ते संवाद कार्यक्रमात असं म्हणाले, जर कोणी दोषी असेल, जवळचा असू कोणी असू, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जे इश्यू करतायत ते काही सज्जन नाहीत. त्यांची ही कमेंट पॉलिटिकल आहे. तुम्ही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. हो. आता जरी तुम्ही म्हणत असले की ही आमची भूमिका शिवसेनेची नाही, हो. तर तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्तेच आहे. हो. ते असं पण म्हणाले की जे आपल्यावर जे आरोप होत आहेत, आपले कार्यकर्त्यांनी ते आरोप परतवले पाहिजेत. ही त्यांच्या भूमिकेत चूक आहे. नाही, पण त्याच्या पहिलं वाक्य तुम्हाला मी ऐकून दाखवू का? ऐकून दाखवतो तुम्हाला. ते फोन दे ना माझा. सांगतो ना तुम्हाला. 2 मिनिटं. वाक्य असं आहे का त्यांनी जेव्हा वाणीने त्यांना फोन केला होता, ऐका ते कनेक्शन असं आहे की तो कोण आहे? काका म्हणले माझा कोणीच नाही. आणि त्याचं ते म्हणले त्यांनी ती चूक झाली. कशी ते सहमत होते? नाही. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला इथं पत्रकार म्हणून अपेक्षित धरतोय. नाही ऐका, सर, आम्ही वळसे पाटलांचे प्रवक्ते नाही. गैरसमज नको. नाही, मी ते सांगतो. वळसे पाटलांचं चूक असेल तर वळसे पाटलांवर कारवाई व्हा. काय प्रश्न कुठे येतो? ऐका, जे आम्ही ऐकलं सगळे पत्रकारांचं आहे ते बोलतोय. तुमच्याकडे वेगळं काय असेल ऐकवा. 2 मिनिटं. कुठं जायचं? आमचे सहकारी समजा काका चुकले असतील किंवा आणखीन दुसरे कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी डान्स बार तर चालवणारे नाही. आमचे सहकारी समजा काका चुकले असतील किंवा आणखीन दुसरे कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी डान्स बार तर चालवणारे नाही. आता याचा अर्थ एवढाच होतो, आमचे सहकारी काका कसं इतर किंवा म्हणजे त्यांनी नुसतं काका नाही सांगितलं की ज्यांच्या हातावर ज्यांच्या खांद्यावर त्यांचे हात आहेत, ज्यांच्या त्यांनी पुष्पगुच्छ दिले ते सगळेच त्यांनी सगळं कबूल केलं आणि मी नाही केलं. हे त्यांचं वाक्य आहे, त्यांच्या त्या संवादमधलं वाक्य आहे. हे चुकले असतील त्यांना. म्हणजे आम्हाला एक म्हणायचं आहे की आज 36 वर्षाचं 37 वर्षाचं निर्वाद वर्चस्व, त्यांच्या वडिलांपासून आलेला राजनीतिक त्यांना वारसा आणि वारसा, यातून आंबेगाव जनतेला काय पाहिजे? आंबेगाव जनतेला हे पाहिजे होतं की आंबेगावच्या जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या माणसांविरुद्ध ते ठामपणे उभे राहिले पाहिजे होते. त्यांनी त्या दिवशी मंचरच्या चौकात स्वतः येऊन त्या स्टेजवर त्यांना कोणी नाही म्हटलं नव्हतं. सर्वपक्षीय निषेध मोर्चा होता दूध भेसळ करण्याविरुद्ध. आज आंबेगाव तालुका नेतृत्व म्हणून आम्हाला इच्छा होती की त्यांनी त्या स्टेजवरती पहिलं यावं आणि या दूध भेसळखोरांविरुद्ध मी सुद्धा तुमच्याबरोबर सामील आहे. आज त्यांची भूमिका आम्हाला पाहिजे होती. पण त्यांची भूमिका म्हणजे करनी से आपकी पुरी कर्तबदारी पता चलती है. म्हणजे करणी कथनीत फरक आहे. हां, लय फरक आहे. कथनी आम्ही ऐकली. आता बघा, आम्ही कसे जे ऐकल जे बघल त्याच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही स्त्रोत्रावर विश्वास ठेवत नाही आणि आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला आहे की त्यांचं म्हणणं असं आहे. पहिले दिवशी ज्यावेळी कारवाई झाली त्या दिवशी त्यांनी माध्यमाला सांगितलं होतं कारवाई होईल, तुम्हाला पाठीशी आणि पहिल्या दिवशी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. साहेब, तुम्हाला मी एक सांगतो, 36 वर्ष निर्वाह सत्ता, परत सांगतो, त्यातले जवळपास 1.5 ते 2 वर्ष गृहमंत्रीपद, 16 वर्ष मंत्रिपद. म्हणजे आज काय त्यांचा जी पोहोच आहे ती काय महाराष्ट्राच्या साध्या नेत्या एवढी नाही. आज त्यांना वरिष्ठ नेता म्हणतात, वरिष्ठ नेता. तर त्यावेळी त्यांची अशी पाहिजे होती भूमिका की सगळ्यांना ज्यांना त्रास आहे, ज्यांना वाटते की इथं भेसळ होते, त्यांनी माझ्याकडे या, तुम्ही मला नावं सांगा, मी त्यांच्यावर धाडी टाकतो, त्यांना आपण पकडून देऊ आणि अशा सगळ्या लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या नराधमांना, आता हा नराधमच झाला, काही प्रकारचे नराधम लोकांच्या याच्याशी इज्जतीशी खेळतात, काही लोक त्यांच्या आरोग्याशी खेळतात. हे आरोग्याशी खेळणारे पण नराधमच आहेत. तर यांच्यामुळे आज माझ्या तालुक्यातल्या 16 लहान मुलांना कर्करोग आहे. माझे सहकारी प्रवीण टेमकर
त्यांच्या मुलाला कर्करोग आहे. म्हणजे हे काय साधी गोष्ट नाही साहेब. ज्या याला ते पाणी सोडलं आहे तिथल्या जवळपास 17 ते 18 हेक्टर जमिनी नापीक झाल्यात. जमिनीमध्ये काय पेरलं तर उगवत नाही, ही सत्यता आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही माझ्याबरोबर चला बळे साहेब, तुम्हाला पण मी दाखवतो. आमचं कसं आहे, आमची कथनी आणि करणी एकच आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जे सांगाल की हा सूर्य तर सूर्यच दाखवणार, सूर्य म्हणून चंद्र दाखवणार नाही तुम्हाला आम्ही. ह्या अशा गोष्टींमध्ये आमची इच्छा होती की ह्या नेतृत्वाने आमच्या सगळ्यांच्या पुढे थांबलं पाहिजे. तर ते पुढे थांबतात ते दुसऱ्या लोकांच्या पुढे थांबले, हे आम्हाला थोडंसं वाईट वाटतं. येवले साहेब, आमदार दिलीप वळसे पाटील सुरुवातीला जे माध्यमांशी बोलले ते मुळमुळीत बोलले. नंतर तुम्ही आक्रोश केला, मग त्यांनी संवाद साधताना भाषा कडक वापरली. विष्णू काका हिंगेंचा पुतणे त्याच्यामध्ये सहभागी आहे हे जग जाहीर आहे, जे गुन्हा दाखल आहे. वास्तविक वळसे पाटलांनी ती भूमिका कडक घ्यायला पाहिजे होती, त्याचे परिणाम ते भोगतील. नंतर जेव्हा ते म्हणाले पत्रकारांनी काय प्रश्न विचारा, तेव्हा मी जेव्हा त्यांना म्हणालो की विष्णू काका असं म्हणाले तो माझा पुतण्या नाही, वळसे पाटील म्हणाले त्यांच्या वतीने मी माफी मागतो, तो त्यांचा पुतण्याच होता आणि त्यांनी तसं सांगायला पाहिजे होतं. त्यांनी ती भूमिका क्लिअर ती भूमिका त्यांनी कबूल केली. तो मुद्दा वेगळा आहे आणि मी जे तुम्हाला ऐकवलं तर ओके ना, तुम्ही ऐकवलेला मुद्दा वेगळा, मान्य आहे. त्यांनी सरासर कबुली दिली आहे की काका आणि आमचे सहकारी चुकले असतील, म्हणजे चुकले. परत त्यांनी जे दाखवलं वाचून चुकले असतील म्हणजे गांभीर्याने घेतलं नाही असा अर्थ निघतो. हो, आणि खेडच्या प्रांताचा एक जबाब वाचून दाखवला की तो माझा पुतण्या नाही. हा जबाब त्यांचा नव्हता काकाचा, हा जबाब दुसऱ्याचा होता. तुम्हाला माहीत असेल तर मी त्यांनी तो जबाब वाचून दाखवला. तुम्हाला मुद्दा क्लिअर करतो. त्यांनी ते देवदत्त निकम यांच्या प्रकरणातला, पण प्रश्न असा आहे आरोप करणारे पॉलिटिकल वळसे पाटलांना टार्गेट केलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी करावं बिंदास, काय तो आमचा रोल नाही. टार्गेट करा म्हणा, आमचा काय मुद्दाच नाही. पॉलिटिकल ना. आता समजा वाणी साहेब, समजा मी रमेश येवले, हा माझा भाऊ आहे, याची एक कंपनी आहे. माझ्या होणाऱ्या वेळोवेळी राजकारणामधील प्रत्येक इलेक्शनला याच्या कंपनीमधनं लोकांना आर्थिक रसद पुरवली जाते. यांच्या कंपनीच्या ऑफिसमधनं पक्षाच्या मिटिंग होत आहेत. पक्षाच्या मिटिंगनंतर कारखान्यात त्या सभेनंतर लोकांचं जेवण खाणं दारू पाटी पुरवलं जाते. तर याचा अर्थ जर माझ्या भावाच्या पैशावर मी निवडणूक लढलो आणि जर मी जिंकलो तर उद्या माझ्या भावाच्या प्रत्येक गुन्ह्याला सावट म्हणजे छायेखाली घालणे माझं काम आहे. मग ह्या त्या दबावाखाली ते झाकून गेलेत. आमचं म्हणणं दुसरं काही नाही आहे. त्यांनी ज्या लोकांचा इथे राजकारण करताना आर्थिक फायदा घेतला असेल किंवा त्यांना आर्थिक फायदा पोचून दुसऱ्यांनी त्यांचा काहीतरी व्यावसायिक फायदा घेतला असेल, अशा सर्व लोकांच्या बोजाखाली त्या एवढे दबलेत की त्या बोजात ते बाहेर पडू शकत नाही. जे दूध भेसळखोर आहेत ना, ते कोणाचे कार्यकर्ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये वळसे पाटलांचं डॅमेज झालेलंच आहे. आता ते डॅमेज कंट्रोल करायचं म्हणून त्यांनी संवाद यात्रा साधली. कार्यकर्त्यांना त्यांनी अपील केलं की तुम्ही देखील आपली बाजू मांडा, तो त्यांचा विषय आहे. आता आपला मेन मुद्दा असा आहे की दूध भेसळीचा विषय ओपन खूप जोरात झाला. पुढे काय झालं, किती मासे सापडले, बडा मासा त्याच्यामध्ये आहे की नाही, तुमचा पाठपुरावा कुठपर्यंत चालला आहे, का तुम्ही देखील मॅनेज झालात. साहेब, मॅनेज होण्यासाठी इथं लोकांना ती सवय लागते आणि आपल्याकडे मॅनेज होऊन सवयीने मॅनेज होणार नाही असे भरपूर काही लोक आहेत. त्यातले रमेश येवले नक्कीच नाही. कारण रमेश येवलेंना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारची गरज, कुठल्या कमाईची गरज नाही. आज आमचा जो विषय आहे, आमच्या पक्षाचा विषय आहे, तर आम्ही कायम जनतेसोबत आहोत. मागही होतो, आजही आहोत. प्रत्येक प्रकारच्या अडीअडचणीत असेल, प्रत्येक संकटात असेल, आम्ही जनतेला आमच्या पदरचं मोडून खर्च करून उभं राहतो. त्यामुळे यांच्या चिल्लर पैशावरती, चिंदी पैशावरती मॅनेज होण्यासाठी रमेश येवले, अरुण गिरे किंवा आमचा शिवसेना परिवार हा एवढा लहान आणि हलका नाही आहे. दुसरी गोष्ट की त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला ज्या काही आमच्या तपासात गोष्टी आढळतात त्या आम्ही तुरंत सीलबंद करून FDA ऑफिसमध्ये जाऊन देतो आहे, त्यांना पत्र देतो आहे, त्यांच्या रिसीट घेतो आहे. त्या प्रत्येक गोष्टीच्या जे 13 संकलन केंद्र पकडली त्यांचा मी 2 वर्षाचा, तुम्हाला माझा वळसे पाटील साहेब, मी त्यांचा 2 वर्षाचा हे काढला आहे, स्टेटमेंट काढले. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी कोणाला दूध दिलं, त्यांना पैसे कोणाकडनं आले हे खरं काढले. बरं, ते काढताना आता माझ्याकडे काय चालू आहे की एवढ्या लोकांना 2 वर्ष लक्षात नाही राहत, पण 3 महिने लक्षात आहे की त्या संकलन केंद्रात गेल्या 3 महिन्याच्या शेतकऱ्यांनी दूध घातलं, त्यांनी किती घातलं होतं. मग जर त्यांनी 1000 लिटर घातलं तर यांनी 5000 पोचवलं कसं. आता आमचा तपास तिथपर्यंत चालू आहे. जसा जसा आमचा तपास होतो आहे तसं आम्ही देखील सहकार्य करतो आहे. तुम्हाला जरी काय कळालं तुम्ही आमच्यापर्यंत लिफाफात कळवा, ते डायरेक्ट FDAपर्यंत पोचवायचं तरी आमची. साहेब, सहकारी संस्थांच्या राजकारणावर राज्याचं पण सरकार
तरलेलं आहे, एकमेकाची मदत घेतलेली. तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहात, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे, भाजप या सगळ्यांचं कोपडे घेऊन सत्तेमध्ये आहे. मग हे सगळे भेसळखोर सत्तेमध्ये आहेत. मग हे भेसळखोर ह्या भेसळखोरांचा शोध लावतील का नक्की? नक्कीच नाही. तसं असतं राजकारणामध्ये पैसा गरजेचा आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण तो पैसा कुठल्या मार्गाने कमवलेला गरजेचा आहे याच्यावरती तत्त्व ठरलेले असतात. तर शिवसेना म्हणून मी 100% सांगू शकतो की शिवसेना पक्षाचे तत्त्व हे कधी गरीब दीनदुबळ्या लोकांच्या पैशातून, कुठल्याही प्रकारच्या अन्न भेसळीतून, ड्रग्स सप्लायमधनं, दारू भेसळीतून येणाऱ्या पैशाची शिवसेना, कारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी संलग्न अशी शिवसेना आहे, त्यांच्या विचारावर आधारित शिवसेना आहे. की अशा प्रकारच्या कुठल्याही पैशावरती जिवंत राहणारी सेना नाही. तर त्यासाठी आमचं नेतृत्व असेल, शिवसेना असेल, कधी अशा प्रकारच्या लोकांना बिलकुल देखील थारा देणार नाही. या 26 पैकी 13 आरोपी पोलिसांना सापडत नाही. मग तुम्ही पोलीस स्टेशनला मोर्चा का काढत नाही, जाब का विचारत नाही? त्याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? कसं आहे, पोलीस चौकीच्या आम्ही मागच्या वेळी अरुण भाऊंनी फोन लावला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा तपास चालू आहे, आम्ही ट्रॅप लावलेला आहे, तर आम्हाला 10 ते 12 दिवस लागतील. आता 8च दिवस झालेत, अजून 4 दिवस बाकी आहेत. अजून 4 दिवसामध्ये जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ते लोक भेटले नाही तर मग आम्ही नक्कीच त्यांच्यावरती नुसता दबाव नाही तर कारवाई होईल इथपर्यंतची आमची तयारी आहे. यानंतरच्या प्रश्नांना अरुण भाऊ उत्तर देतील. आता गिरे साहेब, तुम्ही वळसे साहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. वळसे साहेबांचं संवाद कार्यक्रमातलं तुम्ही त्यांचं भाषण पण ऐकलेलं आहे. अनेक तुकडे बाहेर मार्केटमध्ये जाऊन त्याचे वेगवेगळे अर्थ पॉलिटिकल निघतात. चुकते चुकन ते बरोबर. त्यांच्या संवाद मेळाव्याकडे कसं पाहता? आणि दूध भेसळीचं जे आंदोलन झालं त्याच्या पुढे मात्र सगळं शांत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.